सध्या चीनमध्ये HMPV साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत। भारतातही काही रुग्ण आढळले आहेत, मात्र त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये। हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे। तो श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो। हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत। या विषाणूबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे। त्यानुसार 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये या आजाराच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही। तरी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे 15 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे। तर यासाठी काय करावं? खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपलं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं हात वारंवार धुवा। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन राहील याची दक्षता घ्या। काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर काय करू नये? हस्तांदोलन करणे, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे या सर्व सूचनांचं पालन नागरिकांनी करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे।